आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। परकीय गुंतवणूक करण्यात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं समोर आलं आहे। 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलेली आहे। तर परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं दिसतंय। 6 महिन्यात 1,13,236 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाल्याची माहिती समोर येते। तर ट्विटरवर नेमकं काय लिहिलंय मुख्यमंत्री फडणवीस यांनी बघूयात। आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात अग्रेसर आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी लिहिलेलं आहे। तर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच फडणवीसांनी गुड न्यूज दिली आहे। 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी आली असं फडणवीस लिहित आहे। अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असंही त्यांनी म्हटलंय। तर गेल्या 4 वर्षातील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली असंही फडणवीसांनी सांगितलंय। याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आलेली आहे। महाराष्ट्राचं मनपूर्वक अभिनंदन करतो असंही फडणवीसांनी लिहिलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? विरोधकांकडून आपण बघतोय काही दिवसांपूर्वी टीका होत होती, जे काही राज्यातले उद्योग आहेत ते बाहेर चालले अशी, पण आता जी आकडेवारी समोर येते त्याच्यामध्ये परकीय गुंतवणूक राज्यामध्ये वाढल्याचं दिसतंय। काय अपडेट्स आहेत? आपण जर पाहिलं असेल, याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी कधीही विरोधकांच्या आरोपांना थेट असं बोलून कधी उत्तर दिलेलं नव्हतं। आपल्या कामातून उत्तर दिलेलं होतं आणि उद्योग जे महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत असा आरोप सातत्याने विरोधक करत होते। त्याला पुन्हा एकदा फडणवीसांनी आता थेट आपल्या कामातून उत्तर दिलेलं आहे। गेल्या 6 महिन्यातील जर परकीय गुंतवणुकीचा आकडा पाहिला असेल तर वर्षभरातील जी सरासरी आहे गेल्या 4 वर्षातील त्याला जवळपास ती टच करणारी आहे। त्यामुळे पुढील 6 महिन्यामध्ये एक नवा उच्चांक परकीय गुंतवणूक आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गाठताना पाहायला मिळणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या गतिमान महाराष्ट्राची सातत्याने चर्चा करत होते त्याचा प्रत्यय आपल्याला या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पाहायला मिळणार आहे। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवरून याविषयीची माहिती दिलेली आहे। आपण बघितलं तर सातत्यानं विरोधकांकडून टीका केली जात होती, काही उद्योग राज्यातून बाहेर गेल्याचं म्हटलं जात होतं, पण राज्यामध्ये मात्र परकीय गुंतवणूक वाढल्याचं या आकडेवारीवरून समोर येते आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याविषयी माहिती दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।